अर्धा तास झालेला आम्ही इथं थांबलेलो, अजून काही ट्रॅफिक हालत नाही आहे आणि तिकडचा रस्ता पूर्ण खाली आहे, फुल ट्रॅफिक झालेली आहे। समोर तुम्हाला दिसतोय मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आता कशेडी बोगद्यातून प्रवेश करतोय। आता आपण नागोठण्याला पोहोचलोय, तो नागोठण्यापर्यंत रस्ता पण चांगला आहे। आता फक्त नागोठण्यामध्ये आल्यानंतर काही ठिकाणी हा थोडासा जो पॅच आहे तो हा फ्लेवर ब्लॉकचा आहे। सिंगल लेन असल्या कारणे किती ट्रॅफिक आहे बघा। आता 3:15 झालेले आहेत आणि आता आपण पोहोचतोय संगमेश्वरला। सुंदर असा सूर्योदय आपल्याला दिसतोय बघा, सुंदर असं सूर्योदयाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे मित्रांनो। सकाळचे वाजलेत 6:30 आणि आता आपण पोहोचलोय पेनला। तर मित्रांनो, पेनच्या इकडचं तुम्ही वातावरण बघू शकताय, सुंदर असं हे उजाडलेलं आहे। आपली घरची वाट सुंदर अशी बघा, कशी गर्द हिरवी झाडी आहे बघा, मस्त। आणि समोर दिसतं ते आपल्या तळेकरी मातेचं मंदिर। आल्यानंतर आपल्या तळेकरी मातेचं दर्शन पण झालेलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घाग आणि तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून मित्रांनो, आज आहे 5 सप्टेंबर आणि आपण चाललेलो आहे गावी, म्हणजेच कोकणात मित्रांनो। आणि आपण कोकणात जाण्याचं कारण सर्वांनाच माहीत आहे की आता गणपती बाप्पा फक्त 2-3 दिवसावर येऊन ठेपलेले आहेत आणि आपण गणेश चतुर्थीसाठी म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण चाललो गावी आपल्या, म्हणजेच कोकणात मित्रांनो। आजचा जो आपला प्रवास आहे तो प्रवास आपण करणार आहोत आपल्या ॲक्सेस 125वर आणि ही सोलो राईड असणार आहे मित्रांनो। आता सध्या मी नवी मुंबईतील कोपरखैरणाच्या इथून प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आपली जी जर्नी आहे ती 350 किलोमीटरची जर्नी असणार आहे। नवी मुंबई टू संगमेश्वर देवरुख अशी आपण जर्नी करणार आहोत। आपली जर्नी जी असणार आहे ती ओल्ड मुंबई गोवा हायवेने असणार आहे मित्रांनो। आणि आता बरोबर सकाळचे 5 वाजलेले आहेत। आज 5 सप्टेंबर आहेत। 7 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मित्रांनो आणि मोठ्या प्रमाणात आता चाकरमाने आपल्या कोकणाच्या दिशेने निघालेत गणपती बाप्पाच्या आगमन करण्यासाठी किंवा गणेश चतुर्थीसाठी मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नवी मुंबई टू संगमेश्वर देवरुख असा प्रवास करणार आहोत आणि हा प्रवास आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेने करणार मित्रांनो। ओल्ड मुंबई गोवा हायवेची कंडिशन काय आहे आणि कुठपर्यंत रस्ते खराब आहेत, कुठे रस्ते चांगले याची तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत राहीन। वडखळ नाक्यापासून पुढे ते माणगावपर्यंत रस्त्याची कशी कंडिशन आहे काय ते माहीत नाही आहे, कारण की आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा ओल्ड मुंबई गोवाचा दौरा केल्यानंतर त्या रस्त्याची डागडुजी युद्धपातळीवर करण्यात आलेली आहे। आता कशा प्रकारे ती केलेली आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर सुंदर असा आपल्या कोकणातील निसर्गमय वातावरणाचा आपण आस्वाद घेऊन प्रवास करणार आहोत। आता बरोबर 5 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय तुर्बा स्टेशनच्या इथे आणि रस्त्याला पण आता हेवी व्हेकल जास्त दिसत आहेत आणि त्याचबरोबर कोकणात जाणारे चाकरमान्यांच्या गाड्या पण दिसत आहेत, त्याबरोबर 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर पण आहेत मोठ्या प्रमाणात। आता मध्ये मध्ये पाऊस पण पडतोय आणि सप्टेंबर महिन्यात पण बऱ्यापैकी पाऊस आहे असं म्हटलं आहे हवामान खात्याने। त्या हिशोबाने आता 4-5 दिवस सकाळी आणि रात्री चांगला पाऊस पडतोय। तर निघताना 4 वाजता जरा चांगला पाऊस लागला होता, तर मला वाटलं की जर कंटिन्यू हा पाऊस असेल तर आपण काही शूट करू शकत नव्हतो मित्रांनो। तर आपल्या रस्त्याला आता 2 व्हीलरवर जाणारे चाकरमाने दिसतात आपल्याला आणि बारीक बारीक असा पाऊस पण पडतोय। आणि आता आपण पोहोचलोय पनवेलला। आता आपण आहोत पनवेलला पंचमुखी मारुती मंदिरच्या इथे। आता इथे बारीक बारीक पाऊस पण पडायला लागलेला आहे। पनवेलच्या इकडचा हा सिग्नल आहे आणि सिग्नलच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर प्रसिद्ध असं पंचमुखी मारुती मंदिर आहे। त्या मारुती मंदिरच्या इथं आपण दर्शन घेऊया। हे बघा समोर इथं आहे श्री पंचमुखी हनुमान मंदिर, इथं आपण दर्शन घेऊया। ओम मनोजमं मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। ओम बजरंगबली की जय। पुन्हा एकदा गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 6:30 आणि आता आपण पोहोचलोय पेनला। तर मित्रांनो, पेनच्या इकडचं तुम्ही वातावरण बघू शकताय, सुंदर असं हे उजाडलेलं आहे आणि समोरवरती तुम्ही आकाश पण बघू शकताय, स्वच्छ असं आहे, निर्भळ असं आकाश तुम्हाला दिसतंय। पनवेलपर्यंत पाऊस होता आणि पनवेलच्या पुढे पण थोडा पाऊस होता, पण जसं आता मी पेनमध्ये एंट्री केली आहे मित्रांनो, तर पेनचं इकडं थंड असं हे वातावरण, बारीक बारीक थंड गार असा वारा अंगाला झोपतोय। रस्त्याला असलेली चाकरमान्यांची गाड्यांची वर्दळ मित्रांनो बघू शकताय, सुंदर असं हे कोकणातलं वातावरण आहे। 5 वाजता प्रवास सुरू केला होता, जवळपास 1.5 तास झाला प्रवास करून आपल्याला आता इथून पुढे आपल्याला वडखळ नाका लागणार आहे मित्रांनो
रस्त्याला मित्रांनो बऱ्यापैकी गर्दी आहे, स्पेशली टू व्हीलरची, कारण की कोकणातले काही चाकरमानी ते टू व्हीलर करून निघाले, स्पेशली मुलं भरपूर प्रमाणात आहेत, त्याच्यामध्ये रिक्षा पण तेवढ्याच प्रमाणात रिक्षा पण निघालेल्या आहेत आणि त्याचबरोबर फोर व्हीलर पण आहे मित्रांनो. बघू शकता काही ठिकाणी अशा चौक्या पण लावलेल्या इथे बघा. आणि आज आणि उद्या म्हणजे 5 तारखेला आणि 6 तारखेला सध्या भरपूर गर्दी असणार आहे. संध्याकाळचं तर काही विचारू नका. त्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मित्रांनो आपण पण निघालेलो आहोत आणि आपण ह्या कोकणातील सुंदर निसर्गाचा आस्वाद घेऊन आपण प्रवास करतोय मित्रांनो. आपल्याला काय घाई नाही आहे, आरामात आपल्याला प्रवास करायचा आहे आणि रस्त्याला पण सध्या आता एवढी काही ट्रॅफिक नाही आहे. पनवेलपासून आता पेणपर्यंत जे रस्ते आहेत ना एकदम अप्रतिम आणि सुंदर असे रस्ते भेटले, जास्त कुठे खड्डे बिड्डे असे काय रस्त्याला दिसले नाही आहे. आता पुढे कसा काय प्रवास होतो ते तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. एक चाकरमान्याच्या प्रवासात एक आनंद आहे, एक उत्साह आहे की कधी आपण लवकरात लवकर गावी पोचतोय आणि 7 तारखेचा जो दिवस येऊन आपल्या गणपती बाप्पाला आपण घरी आणून भक्तिभावाने उल्हासाने 5 दिवस आनंदाने आपण त्याची पूजा करतो मित्रांनो. बघा आपल्या राईट साईडला बघा काय वातावरण आहे. तर आता आपण वडखळमध्ये आहोत आणि समोर तुम्हाला दिसतो हा वडखळचा ब्रिज आहे. बघू शकता सुंदर असा हा वडखळचा ब्रिज आहे. आता ब्रिजवर बघा जास्त रहदारी नाही आहे, पुरा रस्ता हा ब्रिज पूर्ण खाली आहे बघा, एवढी ट्रॅफिक नाही आहे. लेफ्ट साईडला आपल्या वडखळ गाव आहे. काय सुंदर वातावरण आहे. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाऊस पण थांबलेला आहे आणि वरच्या आकाशवर तुम्ही आकाश बघू शकताय, स्वच्छ असं आकाश आहे आणि समोर तुम्हाला दिसते ती बघा जिंदालच्या चिमण्या दिसत आहेत. तो पाऊस आला होता म्हणून आपला कॅमेरा काढला होता आणि पुन्हा एकदा आपण ॲक्शन कॅमेरा लावलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे आणि सध्या आपण तर रामटेकच्या इकडे आता इकडे समोरचं सुंदर असं हे निसर्गमय दृश्य बघू शकताय आणि हा समोर रामटेकच्या इकडचा रस्ता आहे मित्रांनो. तर आपण मेमध्ये आलो तेव्हा रामटेकडचा रस्ता होता आणि तो खराब होता. रामटेकपासून पुढचा जो रस्ता आहे ना तो रस्ता पण एकदम चांगला रस्ता आहे, आतापर्यंत एकदम चांगला रस्ता आहे. समोर कसे हिरवेगार असे डोंगर दिसत आहेत आणि सध्या रस्त्याला तुम्ही बघू शकताय मुंबईतील चाकरमान्यांची सध्या आपल्या गावी जाण्यासाठी आपल्या गणपतीच्या आगमनासाठी ही गाड्यांची वर्दळ तुम्ही बघू शकता मित्र रस्त्याला. ट्रक मातीत रुतलाय बघा, पुन्हा मातीत रुतलाय ट्रक. लेफ्ट साईडचं वातावरण बघू शकताय, सुंदर असं वातावरण आहे बघा, काय वातावरण आहे बघा. पुढे नंतर ही बस तर मातीत धसलेली आहे बघा पूर्ण. तर प्लीज प्रवास करताना सावकाश संयमाने प्रवास करा, ओव्हरटेक करू नका. काय सुंदर असं वातावरण आहे बघा, छान वाटतं एकदम. एवढा पूर्ण भातशेती दिसते बघा, काय सुंदर भातशेती आहे. आणि काही रस्त्या ठिकाणी बघा असे ब्लॉक लावलेले आहेत, हे सिमेंटचे ब्लॉक तुम्ही बघू शकता. काही रस्ता आहे तो सिमेंटच्या ब्लॉकनी पण केलेला इकडे. तर आता 7:05 झालेली आहेत आणि आता आपण पोचलोय नागोठण्याला. आता रामटेकपासून आपण प्रवास केला तर आता आपण नागोठण्याला पोचलोय. तो नागोठण्यापर्यंत रस्ता पण चांगला आहे. आता फक्त नागोठण्यामध्ये आल्यानंतर काही ठिकाणी हा थोडासा जो पॅच आहे तो हा फ्लेवर ब्लॉकचा आहे. बाकीचा तो सोडला तर बाकीचा जो रस्ता आहे ना तो अप्रतिम असा रस्ता आहे बघा. इथे पण बघा लेफ्ट साईडला हा एक ट्रक बघा रस्त्याच्या खालीच गेलेला आहे. ब्लॉकच्या रस्त्यावर गाडी चालवताना गाडी एकदम वरखाली होते. त्याच्या पुढे हा डांबरीकरणाचा रस्ता आहे. रस्ता पण मध्ये थोडासा जरा साधारण खराब आहे. त्याच्या पुढे हा परत फ्लेवर ब्लॉक आहे. काही ठिकाणी जिथे रस्ता खराब होते तिकडे डांबरीकरणाचे पॅच मारलेले आहेत. जरा साधारणतः वातावरण पण एकदम खुललेलं आहे बघा. तर पावसासारखं दिसत नाही आहे, एकदम आकाश स्वच्छ झालेलं आहे. आता पुढे थोडंसं आपल्याला ऊन पण भेटणार आहे. आपण नागोठण्याला होतो तर नागोठण्याच्या इकडे तर पाऊस एकदमच थांबलेला आहे आणि समोर आता लेफ्ट साईडला सूर्य ढगामध्ये लपलेला आहे. बहुतेक CNG साठी लाईन असेल. बाकी एवढी मोठी लाईन लागला CNG साठी आहे बघा.
हो, इथं CNG साठी लाईन लावलेली आहे. कोकणामध्ये पण बऱ्यापैकी CNG पंप झालेले आहेत आणि सीझन असला का भरपूर गर्दी असते मित्रांनो CNGला. समोर बघा कसे हिरवेगार वनराईने नटलेले हिरवेगार डोंगर दिसत आहेत. 7:15 झालेली आहेत आणि समोर बघू शकता मगाशी जो सूर्य लपला होता ढगांच्या आड तो सूर्य आता असा बाहेर आलेला आहे आणि सूर्योदय झालेला आहे. आणि समोर तुम्हाला हे समोर उंच असे डोंगर बघा आणि त्या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला बघा थोडंफार धुकं पण दिसतंय आपल्याला. आणि इथं थोडंसं अंधार वाटतं तर पुढे गेल्यानंतर बघा सूर्याचा सुंदर असा प्रकाश दिसतोय. आणि हे वातावरण इकडचं आहे बघा सुंदर असं हे कोकणातील निसर्गमय वातावरण बघा. काय डोंगर दिसतात बघा हिरवेगार असे डोंगर. नागोठण्याच्या इथं होते तेव्हा सूर्यदेव आपला ढगाच्या आड लपला होता आणि आता बघा पटकन असा ढगाच्या आत बाहेर आलेला आहे बघा. आणि सुंदर असा सूर्योदय आपल्याला दिसतोय बघा. सुंदर असं हे सूर्योदयाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. छोटासा असा घाटासारखा रस्ता आहे बघा आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्ही दुतर्फा बघाल ना सुंदर असे डोंगर दिसतील बघा आणि पूर्ण वनराईने गच्च भरलेले असे तुम्हाला डोंगर दिसतील बघा. आणि समोरच्या साईडला बारीक असं धुकं पण आहे. आता बहुतेक पाऊस येते पलीकडे पाऊस पडायची शक्यता दिसते. पाऊस आलेला आहे मित्रांनो जोरदार आता पाऊस येतोय. त्याच्यामुळे आता परत पुन्हा एकदा आपल्याला ॲक्शन कॅमेरा काढून ठेवायला लागेल नाही तो खराब होईल. छान सुंदर व्ह्यू असतो हा इकडचा. बाजूला एक छोटासा धबधबा वॉटरफॉल पण आहे बघा. तर असं बारीक असं धबधब्याचं स्वरूप आलं बघा इथे. तर मित्रांनो आता 7:40 झालेले आहेत आणि आता आपण आहोत कोलाडच्या इथे. ते बघू शकता समोर हॉटेलमध्ये आपण चाय घेतलेली आहे आणि चाय घेऊन आता निघतो आपण माणगावच्या दिशेने. कोलाडपासून 25 किलोमीटर माणगाव आहे. सध्या तरी आपल्याला पनवेलपासून आता कोलाडपर्यंत रस्ता एकदम अप्रतिम असा चांगला असा रस्ता भेटलेला आहे. मध्ये मध्ये काय जे खड्डे होते त्याला आता डांबरीकरणाचे पॅच मारून रस्ते चांगले केलेले आहेत. आपली समोर गाडी दिसते. चला गणपती अप्पा मोरया. चला तर मित्रांनो आता आपण निघालो कोलाडच्या इथून. आता इथून 25 किलोमीटर माणगाव आहे. तर आपण एकदम आस्ती प्रवास करतोय घाई नाही आहे त्याच्यामुळे आरामात आपण प्रवास करतोय निसर्गाचा आस्वाद घेत. आणि तुम्हाला इकडच्या ओल्ड मुंबई गोवा हायवेची जी काय कंडिशन आहे जी काय परिस्थिती आहे त्याचा आढावा देत आपण आता प्रवास करतोय मित्रांनो. मगाशी पण सांगितल्याप्रमाणे रस्त्याला सध्या 2 व्हीलरचं प्रमाण जास्त आहे सकाळच्या वेळेला. तसं म्हटलं तर 2 व्हीलर 4 व्हीलर आणि 3 व्हीलर तिन्ही गाड्यांची वाहतूक जास्त मोठ्या प्रमाणात आहे. आणि सकाळचा प्रवास बघू शकता तर रस्ते एकदम अप्रतिम रस्ते आहेत. रस्ते एकदम चांगले रस्ते आहेत त्याच्यामुळे आता प्रवास करताना काही अजूनपर्यंत त्रास झालेला नाही आहे मित्रांनो. खूप मजा आली प्रवास करताना. आणि रस्ते पण आता हे बारीक पडणाऱ्या पावसामुळे आहेत ना रस्ते पण एकदम धावून निघालेले आहेत. छान सुंदर असे द्वितीय रस्ते दिसत आहेत बघा. ज्या ठिकाणी रस्ते खराब होते त्या ठिकाणी असे बघा डांबरीकरणाचे पॅच मारून हे रस्ते चांगले केलेले दिसतात बघा. आता ह्या डांबरीकरणाचा पॅच मारलेला दिसतो इकडे बघा. अगोदर या साईडचे रस्ते आहेत ना म्हणजे रामटेकपासून माणगावच्या थोडंसं अगोदरचे जे रस्ते होते ना मेमध्ये आलो तेव्हा ते रस्ते खूप खराब होते खूपच खराब होते. पण आता वाटतं मुख्यमंत्री साहेबांचा दौरा झाल्यानंतर वाटतं या रस्त्याचं पॅच मारण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. युद्ध पातळीवर वाटतं काम केलेलं आहे. तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी सगुण रूप दावी देवा सगुण रूप दावी देवा एकदा तरी. मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा काय सुंदर असा हा व्ह्यू आहे कोलाडच्या इकडचा बघा. समोर तुम्हाला डोंगर दिसतात आणि डोंगराच्या खालच्या साईडला बघू शकता तुम्ही सर्वीकडे असे ढग दिसतात बघा. ढगाची एक चादरच पसरली आहे बघा एका लाईनीमध्ये बघा. हे बघा एक चादरच कशी पसरली लाईनीमध्ये ढगाच्या खालच्या साईडला बघा कशी डोंगराच्या खालच्या साईडला बघू शकता ढगाची सुंदर अशी चादर पसरलेली आहे बघा. काय छान सुंदर व्ह्यू आहे बघा एकदम. असं वाटतं की डोंगराच्या खालून दुधाची नदी वाहते असं फील होतं ते बघितल्यानंतर मित्रांनो. तर मित्रांनो आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत
आणि आता आपण माणगावच्या इथं पोचलो आहोत आणि माणगावच्या इथे बघू शकता मगाचं जवळजवळ 15-20 मिनटं झालेली आहे. ट्रॅफिक लागलेली आहे, जास्त नाही पण स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे. आणि आता आपण माणगाव डेपोच्या इथे पोचतो आहे. इथं तुम्ही बघू शकताय ते समोर तुम्हाला दिसते की बघा ट्रॅफिक लागलेली आहे. इथे जर सकाळची ही कंडिशन असेल तर मग संध्याकाळची काय कंडिशन असणार याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. आज 5 तारीख आहे. हे बघा जबरदस्त अशी ट्रॅफिक लागलेली आहे. आता आपण टू व्हीलरवर चालू म्हणून आपण कड्याकड्याने रस्ता तरी भेटतोय. बघा लेफ्ट साईडला माणगाव डेपो आहे. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. ट्रॅफिकमधून असते असे ट्रॅफिकमधून आपण निघतोय. हा समोरचा तिकडचा रस्ता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. बघा या लेफ्ट साईडचा रस्ता हा महाड, मसला, श्रीवर्धन, दिघी बंदरला गेलेला आहे. त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक असतं. तर इथून पुढे गेल्यानंतर मग ट्रॅफिक नाही आहे. भरपूर प्रमाणात ट्रॅफिक कमी होणार आहे. तुझ्यासारखा तूच देवा. आता इथून पुढे ट्रॅफिक नसणार आहे मित्रांनो आपल्याला. कोलाडच्या इथे जोरदार असा पाऊस झाला होता. आपला पूर्ण कॅमेरा भिजला होता. नशीब तो बंद पडला नाही. आता बरोबर सकाळचे 8:35 झालेले आहेत आणि आपण आता माणगावच्या थोडंसं किंचित पुढे आलेलो आहोत. शकता लेफ्ट साईडचा रस्ता तो रायगड किल्ल्याकडे गेलेला आहे आणि हा सरळ रस्ता गेला महाडच्या दिशेने. आणि आता आपण चाललोय महाडच्या दिशेने मित्रांनो. 8 वाजून जवळपास 40-42 मिनटं होतात मित्रांनो. आणि आता आपण या समोर माणगावच्या पुढचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथं आलेलो आणि इकडचा व्ह्यू बघा अप्रतिम सुंदर असा हा व्ह्यू आहे. बघा समोर हिरवेगार डोंगर आणि त्या डोंगराच्या वरती बघा सुंदर असं धुक्याची चादर पसरलेली आहे. बघा काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो. सकाळचे 8 वाजून 40 मिनटं होत आलेले आहेत. आणि आता रस्ता बघा ट्रॅफिक पण एकदम क्लिअर झालेली आहे. आणि आता इथून रस्ता पूर्ण आपल्याला खाली दिसतो. आता हा इथून रस्ता एकदम अप्रतिम आहे. आतापर्यंत आपण जो प्रवास केला सकाळी 5 वाजल्यापासून जो प्रवासाला आपण सुरुवात केली नवी मुंबईपासून तर आपण आता माणगावच्या पुढे आलो. आतापर्यंत आपण जो प्रवास केलेला आहे अप्रतिम असा आपला प्रवास झाला. कुठल्याही प्रकारचे रस्ते तर मित्रांनो कुठले रस्ते एकदम चांगले रस्ते केलेले आहेत. जे काही खराब रस्ते होते अगोदर त्याला डांबरीकरणाचा पॅच मारून ते रस्ते चांगले केलेले आहेत. आणि आता इथून पुढचा रस्ता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की संगमेश्वरपर्यंत एकदम अप्रतिम असा रस्ता आहे मित्रांनो. पूर्ण काँक्रिटीकरणाचा रस्ता आहे. नाही काय बघू शकता चौक्या पण टाकलेल्या आहेत. माणगावच्या थोडंसं पुढं आलेलं आहे. काय आलं रे? नाही हा पाठी सर्व रिव्हर्स मारतायत. उलटे जातात प्रवास. ते का पाठी सर्व रिव्हर्स मारायला लागलं. उलटे चालले ते दुसरीकडे रस्ता आहे काय? फुल ट्रॅफिक आहे काय? बघू शकता माणगावच्या पुढे आल्यानंतर फुल ट्रॅफिक आहे. चला आता अडकलो आता आपण तर बघूया आता पुढे काय होतंय. फुल ट्रॅफिक झालेली आहे. महाडच्या इथे फुल ट्रॅफिक लागलेली आहे. बघू शकता काय ट्रॅफिक लागले. तिथं काय झालं पुढे माहिती नाही पण भरपूर अशी ट्रॅफिक लागलेली आहे. मित्रांनो आता आपण माणगावच्या थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता फुल अशी ट्रॅफिक लागले. आपल्या पाठच्या साईडला बघू शकता फुल अशी ट्रॅफिक लागलेली आहे. जवळपास आता 20 मिनटं झालं आम्ही इथं अडकलो आहे आणि पुढे काय ट्रॅफिक अजून हलत नाही आहे. पुढे काय झालं काही समजत नाही आहे. इथून जवळपास 16 किलोमीटरची ट्रॅफिक आहे. ती फुल ट्रॅफिक लागलेली आहे. बघू शकता पाठच्या साईडला फुल एकदम ट्रॅफिक आहे. फुल ट्रॅफिक झालेली आहे. बघू शकता फुल जवळपास आता 15-20 मिनिट अर्धा तास झालेला आम्ही इथं थांबलेलो. अजून काही ट्रॅफिक हालत नाही आहे आणि तिकडचा रस्ता पूर्ण खाली आहे. आता बघू शकता सर्व रिव्हर्स मारून चाललेले आहेत. जवळपास 1 तास झालेला आहे. ट्रॅफिक थोडीशी रिलीज झाले. ते आपण रॉंग साईडला गेलो होतो. रॉंग साईडनं थोडंसं पुढे येऊन परत आपण राईट साईडला आलेलो आहे. तर बघू शकता अजून पण ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक आहे. बघा असते आता हे ट्रॅफिक पुढे सरकत चालले. जवळपास 1 तास झाला आपल्याला इथे. 1 तास ट्रॅफिक हलत नव्हती. उलटा आपण रॉंग साईडने गेलो. रॉंग साईडनी पुढे जाऊन परत राईट साईडला आलो आहे. आता इथं परत थोडीफार ट्रॅफिक आहे पण आस्ते मूव्हिंग आहे. 5 तारखेची हालत आहे. तर संध्याकाळची काय होईल परिस्थिती विचार करू शकता.
आत्ता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता आपण ट्रॅफिकमधून निघालो. आता आपण वीरच्या इथे आले. तर वीरच्या पुढे आल्यानंतर ट्रॅफिक रिलीज झाले मित्रांनो. जवळपास आपले 2 ते 2.5 तास ट्रॅफिकमध्ये गेले होते. आपण माणगावच्या थोडंसं पुढं आल्यानंतर जी ट्रॅफिक लागली ती ट्रॅफिक आता वीरच्या थोड्याशा पाठीपर्यंत ट्रॅफिक होती. आणि जसं आता वीरच्या पुढे आल्यानंतर आपण ट्रॅफिक आता कमी झालेली आहे. आता बरोबर 10 वाजलेले आहेत आणि आता जास्तीत जास्त प्रवास कापायचा 2 तास जे आपले ट्रॅफिकमध्ये गेले होते ते आता आपल्याला रिकवर करायचे आहेत मित्रांनो. आपण नाश्ता पण केलेला नाही आहे. आता पुढे जाऊन मस्त आहे की नाश्ता करूया. चांगलंच हॉटेल भेटलं का नाश्ता करूया. नाही तर मग डायरेक्ट आता जेवायला जाऊया आपण संगमेश्वरला. आज जवळपास इथून अजून आपल्याला 4 तास रनिंग आहे. महाडचा रस्ता बघू शकताय. अप्रतिम असा हा रस्ता आहे. महाड आणि खेडचा जो रस्ता आहे ना एकदम अप्रतिम सुंदर असा आहे. सुंदर असा हा व्ह्यू आहे बघा इकडचा. आणि बारीक बारीक पाऊस येतोय अजून पण. आता जोरात वाढलाय पावसाचा जोर. तर कॅमेरा आता काढून टाकतो मी. तर कॅमेरा आपला परत पुन्हा भिजेल. अजून 10-12 मिनिटं झालेली आहेत. जवळपास 2 तास आपण पाठी आहोत. कारण की 2 तास ट्रॅफिकमध्ये फसल्यामुळे आपला तुझा प्रवास होतो. आपण पाठी राहिलेला. काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो. समोरचा व्ह्यू बघा ना काय व्ह्यू दिसतो. इथून नाश्ता करून आता पुढे आता निघालो आपण कशेडी बोगद्याच्या दिशेने. आणि बरोबर 11:30 झाला आहे. मग अशी जोरदार असा पाऊस पडला होता. त्याच्यामध्ये आपण 10 ते 15 मिनटं थांबलो होतो. खूप जोराचा पाऊस पडला होता. आणि आता 5 ते 10 मिनटं झाले पाऊस उघडलेला आहे. आणि आता इथून आता निघालो आपण कशेडी बोगद्याच्या दिशेने. बघू शकता इकडचं वातावरण बघा काय कसं सुंदर असं हे वातावरण आहे बघा. काय सुंदर असा वॉटरफॉल आहे बघा. बघा सेकंड टनेल आहे तिकडे. त्याचं पण काल जवळ आता होत आलं असं वाटतंय. समोर तुम्हाला दिसतोय मित्रांनो. पुन्हा एकदा आपण आता कशेडी बोगद्यातून प्रवेश करतोय. बघा आता सध्या लाईट पण लावून झालेले आहेत सर्व. आणि साईडला जे कॉन्क्रीट करण्याचं काम होतं ते पण काही ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी नाही झालेलं आहे. फक्त थर मारलेला आहे कॉन्क्रीटचा. बरंच काम बाकी आहे बोगद्यामध्ये म्हणायला गेलं तर. 4 लेनचा हा पूर्ण बोगदा. त्याच्यामधला 2 लेन जाण्यासाठी आणि 2 लेन येण्यासाठी केलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या साईडच्या म्हणजे कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या साईडला आपण निघालेलो आहोत. बघू शकता छान असं ऊन पण पडलेलं आहे. हा छान वाटलं. एकदम छान वाटलं मित्रांनो. भरून आलं. कशेडीचा बोगदा आपण पार करून पुढे आल्यानंतर जिथे कशेडीचा बोगद्याचा रस्ता संपतो तिथून 19 किलोमीटर खेड आहे. आणि आता आपण खेडला चाललो मित्रांनो. थोडंसं ऊन पडलं होतं मध्येच. आता लगेच सावली पडलेली आहे. खेडचा रस्ता पण महाडसारखाच आहे. छान असा हा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता आहे. कोकण रेल्वेचा हा ब्रिजवरती गेलेला आहे. आणि बघू शकताय कोकणातलं वातावरण. कोकणामध्ये गणपती उत्सवाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो. बालवृद्ध सर्व या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि त्या सणासाठी आपले मुंबईतील पुण्यातील चाकरमानी निघालेले आहेत कोकणाच्या दिशेने. आणि आपण पण त्याच दिशेने निघालोत मित्रांनो. हे समोरच आहे श्री काळकाई देवीचं मंदिर गेलं आपलं बघा. आता भरणी नाक्याला आपण आहोत. खेडच्या पुढे भरणी नाका आहे. भरणी नाक्याला आहोत आपण. आता भरणी नाक्यावरनं आपण ब्रिजवरनं जाणार आहोत चिपळूणच्या दिशेने मित्रांनो. तसं गजबजलं बघा. आता कोकण असती चाकरमान्याने गजबजू लागलेले आहेत. रस्त्याच्या कडेला नाश्ता करायला बहुतेक अशा ह्या गाड्या दिसत आहेत बघा. 2 व्हीलर दिसत आहेत, 4 व्हीलर दिसत आहेत. 10 दिवस कोकणातलं
प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी, प्रत्येक शहर एकदम गजबजून उठणार आहे आणि सर्व मार्केट एकदम फुलणार आहे चाकरमान्याने मित्रांनो. इथे कसली ट्रॅफिक लागली. चला सर्व ट्रॅफिकच भेटत चालले आपल्याला. उद्या काय होईल मग? आज ही हालत आहे, उद्या काय होईल? शपथ, इथे पण ट्रॅफिक आहे. मित्रांनो जिकडे वन वे आहे ना, तिकडे साधारण ट्रॅफिक लागते. साधारण आपण आहोत खेडमधील भोसते घाटात. आता भोसते घाट आपण चढतोय. इकडे पण बघू शकता गाडी बंद पडलेली आहे. दुरुस्ती वाहन गाडी एसटी बंद पडलेली आहे. आता इथून 30 किलोमीटर चिपळूण आहे. तर 2:20 झालेली आहेत आणि आता आपण पोचलोय सावर्डा मार्केटला. कोकणातले मार्केट आहेत किंवा बाजारपेठ आहे ते असते आता फुलायला लागल्यात चाकरमान्याने. गणपतीसाठी लागणाऱ्या डेकोरेशननी दुकान आता सजलेली आहेत, बघू शकताय बघा. आणि आज 10 दिवस या बाजारपेठा फुललेल्या असतील. सर्व चैतन्यमय असं हे वातावरण असणारा कोकणातील. मित्रांनो 2:36 झालेली आहेत आणि आता आपला पुढचा प्रवास आरवलीपर्यंत केलेला आहे. पण आता आपण पोचलो आरवलीला. आता असते इकडे ज्या गाड्या होत्या रस्त्याला सकाळी जी वर्दळ होती चाकरमान्यांची, ती आता इथे असते कमी झालेली आहे. मोजक्याच गाड्या रस्त्याला दिसत आहेत. असं कडक एकदम ऊन पडलं बघा. दोन 2:40 झालेली आहेत आणि आता आपण आरवलीवरून आता संगमेश्वरला चाललो मित्रांनो. आपण धामणीला पोचलो आहोत. बघू शकता धामणीला CNG गॅस भरायला किती गर्दी आहे बघा. चला ए डॉगी किती जा रहा है? हा इकडे एक आहे. चला आता धामणीवरून आता आपण जाणार थोड्या वेळात पोहोचणार संगमेश्वरला. पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या लेनचं सध्या काम चालू आहे. वाटतं काय किती खदून ठेवलेलं आहे. वाजून 11 झालेली आहेत आणि बघा फुल आता संगमेश्वरच्या इथे पण आता ट्रॅफिक लागलेली आहे. का संगमेश्वरच्या इथं सिंगल लेन आहे त्याच्यामुळे इथे पण बघा ट्रॅफिक फुल लागलेली ट्रॅफिक आहे. स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे. बघू शकता मित्रांनो सिंगल लेन असल्या कारणाने किती ट्रॅफिक आहे बघा. आता 3:15 झालेली आहेत आणि आता आपण पोहोचतोय संगमेश्वरला. संगमेश्वरच्या इकडे पण बघा किती गर्दी आहे. आता बघू शकता फुल गर्दी आहे संगमेश्वरच्या इकडे पण. फुल म्हणजे फुल गर्दी आहे बघा किती ट्रॅफिक आहे. चला तर मित्रांनो आता दुपारचे बरोबर 3:22 झालेली आहेत आणि आता आपण पोहोचलोय संगमेश्वरला. संगमेश्वरच्या डेपोच्या पाठी आपण आलेलो आहोत. आपला संगमेश्वर डेपो आणि संगमेश्वर डेपोला आपण पोहोचलो आहोत. आता संगमेश्वर डेपोच्या इथून आता आपण निघालेलो घरी जायला मित्रांनो. तर इथून आता आपण जाणार आहोत मुरबीला. मुरबीतून नंतर मग सोनवड्यातून मग आपण काटिवली. असा हा प्रवास आपला संपणार आहे मित्रांनो. चला आता घरी जाऊया. आता आपण विक्रोलीमध्ये आहोत. वरचा रस्ता गेला देवरुख साईडला, खालचा गेला आपला काटेवलीकडे. समोर तुम्हाला वरती जी घरं दिसतात आहेत तलेवाडीतली घरं आहेत
आणि असा आपला प्रवास गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपला प्रवास सोपस्कर झालेला. ट्रॅफिक सोडली तर आपला एकदम प्रवास मस्त झाला मित्रांनो. कोकणातील गावात आपण पोहोचलेलो आहोत. काटोळीतील तलेवाडीमध्ये मित्रांनो बघू शकता आजूबाजूला गवत साफ केलेलं आहे बघा. हे आता गणपतीचं आगमन गणपतीचं आगमन होणार आहे. त्याचं गवत पण सर्व काढलेलं आहे बघा. काय जातलाय जातो ना खाय घरात आहे मग चालत नाही. चांगली गोष्ट आहे चालतच जावा. बाकीच्या पाठी ट्रॅफिक मध्ये अडकल्यात ते. सर्व साफसफाई झाली बघू शकता. सर्वचं गवत काढलेलं दिसतंय. झाली का तयारी? जोरदार तयारी चालू आहे. आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि आपली घरची वाट सुंदर अशी बघा कशी गर्द हिरवी झाडी आहे बघा मस्त. आणि समोर दिसतं ते आपल्या तळेकरी मातेचं मंदिर. आल्यानंतर आपल्या तळेकरी मातेचं दर्शन पण झालेलं आहे. आता गाडी इथे पार्क करूया आणि हे आपलं घर. थोडासा प्रवास आपला लांबवला होता ट्रॅफिकमुळे मित्रांनो, पण रस्ते चांगले असल्या कारण सुखरूप झालेलं आहे. आणि अशा रीतीने आपण आता गावी कोकणात गणपतीसाठी आलेलो आहोत. समोर बघा सुंदर असं जास्वंदीचं फुल दिसतंय बघा. बरोबर सकाळी 5 वाजता आपण जर्नीला सुरुवात केली होती आणि 4ला आता आपण घरी पोहोचलोत. आपल्या सर्व इकडचं गवत काकीने साफ करून घेतलेलं आहे. अभ्यास परीक्षा आहे कधी? पुढच्या महिन्यात.